पुढे 19व्या शतकात भारतात ब्रिटिशांची सत्ता आली। ब्रिटिश सुसंस्कृत राज्यकर्ते होते। त्यांना ज्ञान, विज्ञान, इतिहास, भाषा, संस्कृती, साहित्य यात विशेष रुची होती। इतिहासात विशेष रुची असणाऱ्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन सुरू केले। त्यात पाली भाषेतील अनेक शिलालेख सापडले। जेम्स प्रिन्सेप याने त्यांचे वाचन केले। त्यातून भारतात प्राचीन काळी सर्वत्र बौद्ध धम्मच प्रचलित असल्याचे दृष्टोत्पत्तीस आले। त्यातून भारतात बौद्ध धम्माचे पुनरागमन झाले। ब्रिटिश पुरातत्व विद्वानांना सापडलेल्या शिलालेखात बमन हा शब्द बऱ्याच ठिकाणी लिहिलेला आढळला। हे पाहून केदारनाथ पांडेसारख्या अनेक विद्वान ब्राह्मणांनी बौद्ध धम्म स्वीकारला। याच केदारनाथ पांडेंनी नंतर राहुल सांकृत्यायन हे नाव धारण केले आणि हा बमन म्हणजेच आजचा ब्राह्मण अशी मांडणी त्यांनी सुरू केली। त्या काळात शिक्षण नेमकेच सर्वांसाठी खुले झाले होते, पण समाजात शिक्षित वर्ग प्रामुख्याने ब्राह्मणच असल्याने ब्रिटिशांच्या प्रशासनात सुद्धा ब्राह्मणांचाच बोलबाला होता। त्यामुळे या धर्मांतरित ब्राह्मण विद्वानांची मांडणी ब्रिटिशांनी स्वीकारली आणि अशा प्रकारे ब्राह्मणांनी स्वतःला बुद्ध काळापेक्षाही प्राचीन काळात नेऊन स्थापित केले।